नमस्कार प्रेक्षकांनो, दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी तिघीजणी प्रोग्रामचं नियोजन करत असतात. कारण गेस्ट येणार असतात आणि त्यासाठी प्रोग्रामचं नियोजन त्यांनी चालू केलेलं असतं. तेवढ्यातच घरी आलेले असतात ते म्हणजे एजे आणि लीला. तर सरस्वती ही लक्ष्मीला म्हणते की काय झालं यांच्यामध्ये, हे दोघं असे का आहेत, हे एकमेकांशी काहीच का बोलत नाहीयेत. तर इकडे सरस्वती ही लक्ष्मीला म्हणते की हे बघितलं ना वहिनी, दुसऱ्यांचं भांडण तिसरा लाजबाब. तेव्हा लगेचच लक्ष्मी तिला म्हणते की तसं नाही ग, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ. आणि मग तेवढ्यात आजी येतात आणि आजी विचारू लागतात की काय झालंय, कधी आलात तुम्ही. आणि मग त्यांच्या घरामध्ये तिथे लगेचच येते आणि बुके दिला जातो आणि त्याचबरोबर लीलाच्या हातात बुके दिलेला असतो. त्याचबरोबर इकडे एजे पण पाहतात आणि मग आजी विचारतात की हे बुके वगैरे काही स्पेशल. तेव्हा लक्ष्मी विचारते, रेवती आणि यशचं लग्न ठरलंय ना, लीलाच्या माहेरच्यांनी कदाचित हा बुके पाठवला असेल. सरस्वती म्हणते चूक, एजेंनी लीलाईंसाठी पाठवलं असणार. आणि मग लीला त्याच्यामध्ये एक लेटर असतं आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं टू लीला विथ लव फ्रॉम मन्या असं लिहिलेलं असतं. तर लीला मात्र विचार करू लागते की मन्या नावाचा कोणी माणूस अस्तित्वातच नाही, तर हा बुके कसा काय आलेला आहे. आणि मग सरस्वती तिला लगेच विचारते काय आहे, काय स्पेशल लिहिलंय का त्याच्यामध्ये. एजे येतात आणि लीलाच्या हातातून तो बुके घेतात आणि त्याच्यावरती असलेलं लेटर वाचू लागतात. तेव्हा एजेंना पण धक्का बसतो, कारण त्याच्यावरती विथ लव फ्रॉम मन्या असं लिहिलेलं असतं आणि दिवसभर वेळ घालवलाय तरी आता बुके पाठवलाय. एजेंना मात्र खूप राग आलेला असतो, एजे चिडलेले असतात. त्याच वेळी सगळेजण एजेंकडे पाहत असतात आणि त्याच्यावरती लिहिलेलं असतं मन्या तुझा हितचिंतक. आणि मग इकडे सरस्वती आणि त्याचबरोबर लक्ष्मी म्हणू लागतात की कोण आहे हा मन्या, लीलाचा हितचिंतक. आणि मग एजे म्हणतात की एखादा छान कॉर्नर बघ आणि तिथे हा बुके ठेवून दे. एजे तो बुके लीलाकडे देतात आणि मग तिथून निघून जातात. एजेने तो बुके लीलाच्या हातात दिलेला असतो. एजे खूप डिस्टर्ब असतात आणि एजे निघून वरती जातात. परंतु लीलाच्या डोक्यातले विचार मात्र इथे शांत होत नाहीत. त्यानंतर रागिनी येते आणि लीलाकडून तो बुके घेते आणि म्हणते द्या मॅडम मी ठेवते. आणि मग आजी लीलाला म्हणतात की जा लीला, तू पण आता फ्रेश होऊन घे. असं म्हणत आजींनी लीलाला फ्रेश व्हायला पाठवलेलं असतं. इकडे दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती म्हणू लागतात की मन्या लीलाचा हितचिंतक म्हणजे काय हे सगळं, असं त्यांचं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर इकडे सरस्वती आणि लक्ष्मी बोलत असतात. ते म्हणत असतात की ती लीला आहे ना आज मन्याला भेटायला गेलेली. आणि मग एजे आहेत त्यांनाही माहिती आहे, ही गोष्ट लक्षात आलेली असते. सरस्वती आणि लक्ष्मी यांचा प्लॅन सुरू होतो आणि त्या इकडे दुर्गाला म्हणत असतात की त्यांच्यामध्ये फूट पाडायची. दुर्गाला म्हणते की तुम्हाला कळतंय का, काय करताय हे तुम्ही. एजेंना जर हे कळलं ना तर आपण तिघीही याच्यामध्ये अडकू. आणि हे सगळं चालू असतं. त्यावेळेस त्यांची लव्ह स्टोरी जी आहे ती स्टॉप होईल असं त्यांचं म्हणणं असतं. आणि मग दुर्गा त्यांना म्हणते की इथून पुढं काय करणार असेल ना तर पुढचं मला सांगून करा, काही गोंधळ होता कामा नाही हा. कारण दुर्गाला असं वाटतं की याच्यामध्ये आपणच अडकू. हा सगळा त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. तर इकडे एजे आता पुस्तक वाचत बसलेले असतात. लीला तयार होते आणि गाणं गुणगुणत असते. एजे लीलाकडे पाहत असतात आणि एजे लीलाकडे पाहतच असतात, कारण एजेंना धक्का बसलेला असतो. लीला गाणं गुणगुणते, आज खूप खुशच आहे. नक्की हे एजे म्हणत असतात की हिचं काय चाललंय, आज जरा जास्तच ही खुश आहे असं एजेंच्या लक्षात येतं. एजे लीलाकडे पाहता असतात. लीला म्हणते की एजेंना वाटत असणार की हे सगळं मी आजच करते म्हणून एजे माझ्याकडे असे पाहत आहेत असं लीलाचं चाललेलं असतं. लीला मात्र जेव्हा केस विंचरत असते तेव्हा एजे लीलाकडे पाहत असतात आणि मग एजे म्हणतात की एवढं रात्रीचं कोण केस विंचरतं. आणि मग लीला इकडे विचार करू लागते की एजेंना असंच वाटत असणार की आज ही स्पेशली करते कारण उद्या मन्याला भेटायचं आहे. तर एजे लीलाला विचारतात तुला लवकर झोपायचं होतं ना, मग काय झालं. आणि मग एजेंच्या जवळ लीला बेडवरती जाऊन बसते आणि म्हणते की हो आज मला लवकरच झोपायचं आहे, कारण उद्या माझ्यासाठी खूपच स्पेशल दिवस आहे. कारण मला उद्या, तर एजे तिच्या समोरच बोलून जातात उद्या मन्याला भेटायचं आहे. आणि मग एजे लीलाला म्हणतात की झोप मग. तर लीला म्हणते की उद्या मी मज्जा करणार आहे आणि उद्या
मला पाणीपुरी खायची आहे, मला खूप दिवसांपासून पाणीपुरी खायची इच्छा आहे, माझी ही इच्छा मला नक्कीच पूर्ण करणार असं लीला एजेंना ऐकवत असते. एजे मात्र पाहतच असतात आणि मग एजेंना कळतं की लीलाला आता पाणीपुरी खायची इच्छा झालेली आहे. तर लीला एजेंना विचारते, लाईट बंद करू का? कारण एजे म्हणतात, तुला तर भीती वाटत असते ना अंधाराची. मग लीला म्हणते, आता तुमच्यासोबत राहून मला सवय झाली अंधारात झोपायची. आणि मग लीला म्हणते की मला उद्या लवकर उठायचंय. तेव्हा एजे म्हणतात, मनाला भेटायचंय. आणि लीला लाईट ऑफ करते आणि ती झोपायला जाते. तेव्हा एजे मात्र इकडे पाहत असतात आणि लीलाच्या मोबाईलवरती फोन आलेला असतो. लीलाचा फोन वाजत असतो. लीला मात्र विचार करायला लागते की कोणाचा फोन आलेला आहे. आणि मग लगेचच म्हणते की मन्या, एवढ्या रात्री आता मन्याचा फोन आलेला आहे. आणि आजी इकडे फोन करून विचारत असतात की लीला, तुला कळतंय का हा बुके कोणी पाठवलाय? आणि मग लीला म्हणू लागते की आजी, आणि मग आजी लगेचच म्हणत असतात की अगं तूच पाठवलंय का आदिरामची गंमत करतेस? आजी म्हणतात की अगं बघ जरा. तर लीला इकडं लगेचच म्हणत असते की बाय मन्या, गुड नाईट असं म्हणत झोपायला जाते. एजे लगेचच रागाने लीलाला गुड नाईट म्हणतात आणि तेही झोपायला लागतात. इकडं एजे म्हणतात की मी नाही हिला पाणीपुरी खाऊ घालत, हिला मन्याच एकटा पाणीपुरी खाऊ घालणार आहे. लीलाला मात्र खूपच मजा येत असते. हे सगळं पाहून लीला मात्र खुश होत असते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी एजेंनी पूर्ण पाणीपुरीचा स्टॉल उभा केल्यासारखं सगळी तयारी केलेली असते आणि विश्वरू सगळं व्यवस्थित करत असतो. आणि तो म्हणत असतो की एजे, तुम्ही सांगितल्यापासून सगळं व्यवस्थित झालेलं आहे, सगळं पाणीपुरीचं हे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. एजे म्हणतात की मी ही पाणीपुरी टेस्ट करणार आहे. एजे पाणीपुरी टेस्ट करण्यासाठी जातात आणि विश्वरूप त्यांना म्हणत असतो, एजे तुम्ही पाणीपुरी टेस्ट करणार? विश्वरूपला आता धक्का बसलेला असतो की एजे चक्क पाणीपुरी खाणार आहेत. एवढे हेल्थ कॉन्शियस असलेले एजे पाणीपुरी कशी खाऊ शकतात हा प्रश्न विश्वरूपला पडलेला असतो. कारण आजपर्यंत एजेंनी पाणीपुरी वगैरे असं काही खाल्लेलं नसतं. ते विश्वरूप त्यांच्याबरोबर नेहमी असतो. पण विश्वरूप इकडे विचार करू लागतो की हे सगळं काय घडतंय. म्हणजे लीला मॅडम आलेल्या आहेत, लीला वहिनी एजेंटच्या आयुष्यात आलेल्या आहेत. तेव्हापासून एजेंटच्या आयुष्यात ह्या ज्या गोष्टी घडत आहेत ना ते खूपच जबरदस्त आहेत असं विश्वरूपला पण वाटत असतं. कारण काहीही झालं तरीही विश्वरूपचंही असं म्हणणं असतं की लीला मॅडम आल्यामुळं एजेंटच्या आयुष्यात जे चांगले बदल झालेले आहेत, जे पॉझिटिव्ह झालेले आहेत, ते कमी चिडचिड करतात. ह्या सगळ्या गोष्टी इकडे जेव्हा एजे पाहतात, एजेंटच्या वागण्यातून त्यांना दिसतात, तेव्हा विश्वरूपलाही खूपच छान वाटत असतं. आता एजे स्वतः पाणीपुरी खाणार असतात आणि एजे पाणीपुरी खायला घेतात. आणि जेव्हा ते पाणीपुरी तयार करत असतात, स्वतःहून तिथे पाणीपुरीची पुरी तयार करत आहेत, पाणीपुरी खाण्यासाठी स्वतःच्या हाताने हे सगळं करत आहेत. विश्वरूप म्हणत असतो की एवढं काय स्पेशल आहे या पाणीपुरीमध्ये आणि एजे स्वतःहून हे सगळं का करत आहेत, म्हणजे एवढं काय स्पेशल आहे या पाणीपुरीमध्ये हा प्रश्न इकडे विश्वरूपला पण पडलेला असतो. आणि एजे मात्र स्वतः आता पाणीपुरी बनवून पाणीपुरी खात आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा विश्वरूप पाहतो तेव्हा त्यालाही खूप छान वाटत असतं. एजे पाणीपुरी का खात आहेत हा प्रश्न विश्वरूपला पडलेला असतो. आणि पाणीपुरी ही परफेक्ट आहे का? लीलाची पाणीपुरीची खायची इच्छा, एवढी टेस्टी पाणीपुरी मी तिला खाऊ घालणार आहे. आणि ही एजे स्पेशल पाणीपुरी हे एजे म्हणतात की मी हे सगळी तयार करणार आहे, कारण हे सगळी इच्छा मी आज तिची पूर्ण एजे स्पेशल पाणीपुरी खाऊन लीलाची पाणीपुरी खायची इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे असं एजेंचं म्हणणं असतं. आणि एजे विचार करू लागलेले असतात. तर दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, त्याचबरोबर विराज, प्रदीप सगळेजण आलेले असतात आणि ते सगळेजण पाहत असतात. आणि त्याच वेळी एजे मात्र इकडे जाम खुश असतात. लीलाची पाणीपुरी खायची इच्छा, एजे स्पेशल पाणीपुरी तिला आवडणार असं एजेंना वाटत असतं. दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती पाहत असतात. तर दुर्गा इकडे रागिणीला बोलवत असते आणि तिला म्हणत असते की सगळी ज्यूस वगैरे तयारी झालेली आहे ना, आणि मी तुला सगळी तयारी करायला सांगितलेली होती, सगळं झालं का? आणि विराज, गिफ्टचं वगैरे सगळं झालेलं आहे ना, सगळी तयारी झालेली आहे ना असं इकडे दुर्गा म्हणत असते. आणि विश्वरूप हे सगळं पाहत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सरस्वती आणि लक्ष्मी म्हणत असतात की काय झालं नक्की, काय एजेने इकडे त्या लीलाने एजेंटवरती जादू केलेली आहे आणि इकडे ह्या
वहिनींवरती ह्या रेवतीने जादू केलेले आहे। लक्ष्मी आणि सरस्वती ह्या दोघींचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मग सरस्वती म्हणत असते की मला कळलंय वहिनी, लीलाची आई आहे ना ती काळी जादू करते आणि तिने तिच्या दोन्ही मुलींनाही हे सगळं शिकवलेलं आहे। आणि आता दुर्गाने सगळी तयारी केलेली असते आणि मग विराजला जे विचारतात की मी तुला जे जे सांगितलेलं आहे ते सगळं झालंय ना, तेव्हा विराज म्हणतो की बाबा तुम्ही जे सगळं सांगितलेलं आहे ना ते सगळं झालेलं आहे। आजी म्हणतात की खरंच दुर्गा तुझं कौतुक करावं ना तेवढं थोडंच आहे, कारण हे सगळं जे काय आहे ना एवढी छान तयारी केलेली आहे। जे म्हणतात की दुर्गा तुला मान्य नव्हतं तरीही तुम्ही सांगितलेलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी मनापासून करत आहे, खरंच मला तुझं कौतुक वाटतंय। म्हणजे आजी त्याचबरोबर जे दोघंही दुर्गाचं कौतुक करत असतात, पण दुर्गाच्या डोक्यात जो प्लॅन आहे तो मात्र अजून त्यांना माहितीच नसतो। दुर्गा या लग्नाला नकार देणार असते, तर दुर्गा म्हणते की अहो मला वाटत होतं पण शेवटी यशला जे पाहिजे ते देणं गरजेचंच आहे। आणि मग यश आलेला असतो तेव्हा विश्वरूप म्हणतो की आले उत्सवमूर्ती आले आणि मग यश सगळ्यांना नमस्कार करतो आणि त्याची ताई मात्र त्याची दीदी मात्र जाम खुश झालेली असते, कारण तो सगळ्यांना नमस्कार करतो आणि सगळेजण यशची टिंगल उडवत असतात आणि त्याला म्हणत असतात आले रेवती पण आली। म्हणजे रेवती आणि यश यांच्यासाठी हे सगळं सेलिब्रेशन सुरू असतं आणि इकडे लीला पण खूप छान तयार होऊन खाली आलेली असते आणि त्याचबरोबर एजे हे लीलाकडे पाहतच राहतात। लीला एवढी सुंदर दिसत असते आणि एजे लीलाकडे एकटक पाहत आहेत आणि एजे पण लीलाकडे पाहून अगदी तिच्याकडे म्हणजे त्यांना भानी नसतं की आपण इथे सगळ्यांच्या मध्ये आहोत आणि एजे लीलाकडे पाहून खूप गोड अशी स्माइल देतात आणि सगळेच जण एजेंना बोलवत असतात बाबा एजे असं म्हणत विराज त्यांना हाक मारत असतो, पण त्यांच्या काही लक्षातच येत नसतं। एजे मात्र इकडे लीलाकडे पाहण्यात गुंग झालेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे सगळं व्यवस्थित होईल असं लीला सांगत असते। लीला म्हणत असते की यश तुला मी म्हणलं होतं ना सगळं छान होईल। त्याचबरोबर त्यावेळेस लगेचच यश म्हणतो की हे सगळं तुमच्या दोघांमुळे शक्य झालेलं आहे, अन्यथा हे एवढं पॉसिबल होणं शक्यच नव्हतं असं बोललं जात असतं। त्यावेळेस सगळेजण म्हणत असतात की रेवती आली, पण यश म्हणतो की तुम्ही सगळेजण माझी टिंगल उडवणार आहात आणि तेव्हा खरंच रेवती तिथे आलेली असते आणि यश रेवतीकडे पाहू लागतो। रेवतीला पाहून यश खुशच झालेला असतो, तर कालिंदी म्हणते नमस्कार यायचं का आम्ही घरात, आणि मग आता कालिंदी रेवतीला सांगते की सगळ्यांना नमस्कार कर आणि त्याचबरोबर तिने लीलाला मिठी मारते। एजे पण तिला जवळ घेतात कारण एजेंनी रेवतीला बहीण मानलेला आहे आणि इकडे यश मात्र तिला खुणवून सांगत असतो की खरंच खूप छान दिसतेस। आणि मग रेवतीचा बघण्याचा कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि लीलाला एजे म्हणतात की लीला थांब, तू कुठे निघाली आहेस बाहेर, कारण लीला ही बाहेर निघालेली असते म्हणून एजेंनी तिला थांबवलेलं असतं। पण लीला मात्र लगेच प्रश्न विचारते का। लीला आता इकडे मनाला भेटायला जाण्यासाठी बाहेर पडत असते। एजे तिला थांबवतात। एजे आता लीलाला एजे स्पेशल पाणीपुरी कशी खाऊ घालणार आणि लीला त्याच्यावर काय रिप्लाय देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।